हॅलो फ्रेंड्स, इंग्लिशमध्ये आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत टेन्सेस किंवा काळ. एखादी कृती किंवा घटना घडते तेव्हा त्याची कालमर्यादा किंवा कालावधी दर्शवण्यासाठी आपण काळ वापरतो. काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात: प्रेझेंट टेन्स किंवा वर्तमान काळ, पास्ट किंवा भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. या प्रत्येक काळाचे पुढे खालील उपप्रकार पडतात: सिंपल म्हणजे साधा, कंटिन्युअस म्हणजे निरंतर, परफेक्ट म्हणजे पूर्ण आणि परफेक्ट कंटिन्युअस पूर्ण अपूर्ण असे उपविभागही पडतात. अशा प्रकारे टोटल 12 काळ आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत. तेव्हा ही सिरीज चुकवू नये म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. इंग्लिश, मराठीतून इंग्लिश. आज आपण पाहतोय सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा साधा वर्तमान काळ. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, तो कसा ओळखावा, त्याचा वापर कुठे करावा हे आपण पाहूया. Simple present tense is used to talk about action that happen regularly, facts and general statements. तर साधा वर्तमान काळ हा नियमित कृती किंवा सामान्य सत्यांचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. तसेच युनिव्हर्सल ट्रूथ्स दाखवण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. साध्या वर्तमान काळामध्ये कर्ता आणि क्रियापदाचे मूळ स्वरूप वापरले जाते. सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब. आय, वी, यू, दे किंवा इतर कोणताही अनेक वचनी कर्ता असेल तर मूळ क्रियापद जसे आहे तसे वापरले जाते. फॉर एक्झाम्पल, आय ड्रिंक टी इन द मॉर्निंग. ड्रिंक हे मूळ क्रियापद आहे. दे ओबे देअर सुपिरियर्स. यामध्ये क्रियापदाचे मूळ स्वरूप आहे असे वापरले जाते. आता कर्ता जर ही, शी, इट किंवा इतर कोणताही तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर साध्या वर्तमान काळात क्रियापदाच्या शेवटी एस हा प्रत्यय लावला जातो. काही एक्झाम्पल पुढील प्रमाणे: शी ड्रिंक्स. या वाक्यामध्ये ड्रिंक या मूळ क्रियापदाच्या शेवटी यस वापरला आहे. ही वॉशेस. यामध्ये वॉश हे मूळ क्रियापद आहे. क्रियापदाच्या शेवटी एस एस, एस एच, सी एच, एक्स किंवा ओ ही अक्षरे असतील तर साध्या वर्तमान काळात क्रियापदाच्या शेवटी यस ऐवजी ईएस हा प्रत्यय लावला जातो. फॉर एक्झाम्पल, सुहाना गोज फॉर अ वॉक एव्हरी मॉर्निंग. या वाक्यामध्ये गो या मूळ क्रियापदाच्या शेवटी ईएस हा प्रत्यय लावलेला आहे. पुढे आपण काही एक्झाम्पल पाहू शकता. जर क्रियापदाच्या शेवटी वाय हे अक्षर असेल पण त्यापूर्वी व्यंजन असेल तर साध्या वर्तमान काळात या वायच्या ठिकाणी आय वापरला जातो. तसेच पुढे ईएस हा प्रत्यय लावला जातो. फॉर एक्झाम्पल, रिया क्राईज क्वाइटली. यामध्ये क्राय या क्रियापदामधील वायच्या ठिकाणी IES प्रत्यय वापरलेला आहे. क्रियापदाच्या शेवटी वाय असेल पण त्यापूर्वी स्वर असेल तर अशा क्रियापदाला फक्त एस प्रत्यय जोडला जातो. फॉर एक्झाम्पल, विराट प्लेज वेल इन धिस मॅच. यामध्ये प्ले या क्रियापदाला यस हा प्रत्यय जोडलेला आहे. तर मित्रांनो, आपण आतापर्यंत साध्या वर्तमान काळातील होकारार्थी वाक्य पाहिली. आता नकारार्थी वाक्य कशी बनवतात तेही पाहूया. साध्या वर्तमान काळात आय, वी, यू, दे किंवा इतर कोणत्याही अनेक वचनी कर्त्यासमोर डू नॉट किंवा डोंट हे शब्द आणि त्यानंतर मूळ क्रियापद वापरले की नकारार्थी वाक्यरचना बनते.
फॉर एक्झाम्पल, आय डू नॉट लाईक टी. वी डोंट प्ले इन द रेन. आता कर्ता जर ही, शी, इट किंवा तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर येथे डू नॉटच्या ऐवजी डज नॉट किंवा डझंट वापरले जाते. पुढे मूळ क्रियापद आहे असे वापरतात. फॉर एक्झाम्पल, शी डझंट ड्रिंक टी. धिस डॉग डझंट बाईट. यानंतर आपण पाहत आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स कोठे वापरला जातो. हॅबिट्स आणि रूटीन्स म्हणजेच दररोजच्या सवयी आणि दिनचर्या दर्शवण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, व्यायामासाठी जिममध्ये जाण्याची सवय दररोजची. आपण पाहू शकतो की कर्ता आणि क्रियापदाचे मूळ स्वरूप वापरले आहे. पुढच्या एक्झाम्पलमध्ये झोपण्यापूर्वी पुस्तक वाचणे हा सुद्धा कोणाच्या तरी दिनचर्येचा एक भाग. तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता असल्यामुळे मूळ क्रियापदाला एस हा प्रत्यय लावलेला आहे. फॅक्ट्स, जनरल स्टेटमेंट्स किंवा युनिव्हर्सल ट्रूथ दर्शवण्यासाठी आपण साध्या वर्तमान काळाचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. आपण पाहू शकता मूळ क्रियापदाला ES हा प्रत्यय लावलेला आहे. पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळते. बॉईल या क्रियापदाला S हा प्रत्यय आपण लावलेला आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जा, ही सत्य बदलणारी नाही, म्हणून यांना युनिव्हर्सल ट्रूथ्स असे म्हणतात. ही युनिव्हर्सल ट्रूथ दर्शवण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा वापर केला जातो. स्केड्युल्ड इव्हेंट्स किंवा नियोजित कार्यक्रम दर्शवण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरतात. फॉर एक्झाम्पल, द ट्रेन लीव्स ॲट 7 PM. द कॉन्सर्ट स्टार्ट्स ॲट 8:30 PM. काही परमनंट सिच्युएशन दर्शवण्यासाठीही साधा वर्तमान काळ वापरतात. आय लिव्ह इन न्यूयॉर्क. साध्या वर्तमान काळाबरोबर काही टाइम एक्सप्रेशन्स नेहमी वापरली जातात, जसे ऑलवेज, युजली, ऑफन, समटाइम्स, रेअरली, नेवर. काही एक्झाम्पल खालीलप्रमाणे. तर मंडळी, हे आहेत सिग्नल वर्ड्स. वाक्यामध्ये वापरलेले हे शब्द साध्या वर्तमान काळाचे सूचक आहेत. जर वाक्यामध्ये आपल्याला वरील शब्द आढळले तर ते वाक्य साध्या वर्तमान काळातले असते. सिंपल प्रेझेंट टेन्सची ही ट्रिक तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की साध्या वर्तमान काळाचा वापर सामान्यतः दररोजच्या सवयी, दिनचर्या आणि सामान्य सत्यांसाठी केला जातो. पुढे कधीही आपल्याला वाक्यामध्ये कर्ता आणि मूळ क्रियापद, तृतीय पुरुषी कर्ता आणि क्रियापदाचा S आणि ES अशी वाक्यरचना आढळली तर ओळखायचे की हा साधा वर्तमान काळ आहे. तर हा व्हिडिओ इथपर्यंतच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि टेन्सेसची ही सिरीज पुढे पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. मिंग्लिश, मराठीतून इंग्लिश. थँक्यू.